नमस्कार. तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या 21 तारखेच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे, ईश्वरी ऑफिसमध्ये नाही, तिनं रिझाईन केलेलं आहे म्हणून अर्णवला अस्वस्थ वाटत असतं. त्यामुळेच तो ईश्वरीला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो. तिची आठवण येत असते. त्यामुळे ईश्वरी इकडे फोन उचलते आणि तो बोलत असतो, हँडओव्हर करण्याचा किंवा तुझं काम दुसऱ्याला, तुझी रिस्पॉन्सिबिलिटी दुसऱ्याला देण्याचा काहीतरी मॅनर्स नावाचा प्रकार आहे, हे तुला माहिती नाही आहे का? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर मला तुम्ही जर हे कालच सांगितलं असतं तर मी ऑफिसला आले असते. तेव्हा तो बोलत असतो, काल तू रिझाईन केल्याचे एवढा आनंदात होतीस की तुला कोणाचं काही ऐकून घ्यायचीच इच्छा नव्हती. कसं सांगणार होतं आज माझ्या मीटिंग्स काय आहेत, आज माझं शेड्यूल काय आहे, हे मला कोण सांगणार आहे? तू असं अचानकच रिझाईन केलेलं आहेस. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर माझं तुम्ही ऐकून तरी घ्या अगोदर. तेव्हा अर्णव मात्र काहीच ऐकून घेत नाही आणि तिच्यावर ओरडण्याचं काम करत असतो. त्याच गोष्टीवरून दोघांमध्ये थोडासा वाद होतो आणि वाद झाल्याच्या नंतर फोन कट होतो. तेव्हा ईश्वरी बोलत असते, हा फडकुचन कधीच सुधारणार नाही, पण रागाच्या भरात मी जरा जास्तच बोलले का? तेव्हा इकडे अर्णव सुद्धा बोलत असतो, अरे मी फोन केला होता कशाला, आणि मी रागवलोय का तिच्यावर, मी भांडलोय का पुन्हा, पण मला भांडायचं तर नव्हतं. हे सर्व काय होतंय मला, मी का भांडलो तिच्याशी पुन्हा, मला तिला नव्हतं भांडायचं, काय करू मी आता? इकडे ईश्वरी सुद्धा थोडीशी अस्वस्थ झालेली असते. तिला असं वाटत असतं, खरंच मी जास्तच बोलून गेले का? आणि तेव्हा इकडे अर्णव सुद्धा तिच्याच विचारामध्ये हरवलेला असतो. आता मात्र ईश्वरी म्हणत असते, नाही हा माणूस कधीच सुधारणार नाही आणि त्याचबरोबर हा सतत माझ्याशी भांडतच असतो. आता मला कसं कळणार ह्या सर्व गोष्टी? तर प्रेक्षकांनो, पाहत रहा तू ही रे माझा मित्र. तोपर्यंत टाटा बाय.